नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, तर तो म्हणजे पोषण. आता मला सांगा, आपल्या शरीराला पोषणाची आवश्यकता आहे आणि कोणत्या घटकातून किती पोषण मिळते हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा पोषक द्रव्य पाहायचं आहे. आता पोषक द्रव्य म्हणजे काय? अन्नामधील विविध घटकाला पोषक द्रव्ये म्हणतात. म्हणजे आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत त्या घटकामध्ये त्यांनाच आपण काय म्हणतो? पोषक द्रव्य म्हणतो. आता मला सांगा, काही पोषक द्रव्ये आपल्याला जास्त प्रमाणात लागतात तर काही पोषक द्रव्ये आपल्याला कमी प्रमाणात लागतात. म्हणजे लक्षात घ्या, आता काय आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा त्या अन्नामधून आपल्याला जे पोषक द्रव्ये भेटतात ते काही जास्त प्रमाणात आहेत तर ते काही कमी प्रमाणामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की जास्त प्रमाणात लागणारी पोषक द्रव्ये कोणती आहेत. तर आता मला सांगा, आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये लागणारी पोषक द्रव्ये म्हणजे कर्बोदके, प्रथिने आणि मेद हे आहेत. त्यानंतर आपल्याला कमी प्रमाणात लागणारी पोषक द्रव्ये कोणती आहेत तर ती म्हणजे जीवनसत्वे. आता मला सांगा, जीवनसत्वे आणि क्षार किंवा खनिजे ही आपल्याला कमी प्रमाणामध्ये लागणारी पोषक द्रव्ये आहेत. तर यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे, आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात लागणारं पोषक द्रव्ये म्हणजेच कर्बोदके. आता आपल्याला बघायचं आहे कर्बोदकाबद्दल माहिती. आता कर्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या अणूपासून बनतात. आता लक्षात घ्या, कर्बोदकामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? कार्बनचा, ऑक्सिजनचा आणि हायड्रोजनचा. या तिन्ही अणूपासून काय बनतो? कर्बोदके बनतात. कर्बोदके म्हणजेच शर्करा होय. म्हणजे मला सांगा, आपल्या शरीरामध्ये आपण जे कर्बोदके खातो या कर्बोदकाचं रूपांतर म्हणजेच काय होय? शर्करा होय. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की पाण्यात विरघळणारी कर्बोदके म्हणजे शर्करा होय. आता मला सांगा, या पाण्यामध्ये विरघळणारी जे कर्बोदके आहेत या कर्बोदकांनाच आपण शर्करा असे म्हणतो. परंतु सर्वच कर्बोदके पाण्यात विरघळत नाहीत आणि सजीव सृष्टीमध्ये कर्बोदकाचे सर्वाधिक प्रमाण आढळतात. म्हणजे लक्षात घ्या, या सजीव सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आढळणारं म्हणजे पोषण म्हणजे ते आहे कर्बोदके. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त पोषण याबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि पोषक द्रव्ये. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पोषक द्रव्यामधील महत्त्वाचे घटक आज नंतर आपण पाहणार आहोत. धन्यवाद.